आणि सकल कलांचे आराध्य दैवत विघ्नहर्त्या गजाननास साष्टांग प्रणिपात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना आमच्या मंडळाचा मानाचा मुजरा. उपस्थित रसिक प्रेक्षकांचं सानंद स्वागत सहर्ष सविनय सादर करीत आहे तुफान विनोदी सजीव नाट्य. खौर झाला भावाचा, हप्ता आला बहिणीचा, अर्थात नुसतं मुलायचं. या विनोदी नाट्यातील सर्व प्रसंग आणि पात्र पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यावे. धन्यवाद. त्या सरकारनं बाई योजना आणली मोठी, योजना आणली ग बाई लाडक्या बहिणीसाठी. या योजनेसाठी चक्र मारिल्या बाई, मारिल्या 15-16, तव चौकून ग कागद झाले गोळा. येऊ का येऊ का अक्का, तुला लाडक्या बहिणीचं पैका मिळालं का? अय मावशे, तुला तरी मिळालं का? काय बाई कोणच सांग ना. बघितलं का हे खुळ नुसतंच दे मारते. ह्याला कोण आहे का? लाडकी बहन असून कोणच गाठ घेईना. या बाया बसलेल्या बायका त्या बी सांगन आता. काय म्हणायचं तरी काय ग बाई, म्हणू का बाई, कसं सांभाळू ग बाई. अय, तुमच्यापैकी कोणी हिला वाट्यात घेतली असती का? कामाचं फिरतय सगळ्या बाजारातनं, पण वांग बी ठेवी ना हातावर. कोण रे या मोराट्याचा? गावातनं जरा घ्या रे वर यासनी. घ्या घ्या वर घ्या, वर घ्या त्यासनी. का कुचांबलेलं बघूया. ए दादा, मला हे लाडक्या बहिणीचं पैक मिळतील का? अरे तिची म्हणा ह्यो रे काय वनवा, यासनी बी पैसे देतोय वाटतं सरकार. रोजगाराला जाणारी रांगत बसती आणि गाडीत तर फिरणारी पुढल्या कडेला फॉर्म भरती. हे असंच चालायचं. असू देखील एका खाऊन द्यात की मर्दा, देणारा देतोय घेणारा घेतोय. तुझं माझं काय जातंय? काय खाऊन द्यात म्हणून सांगतोय तुझं मर्दा. सकाळी 7ला जाऊन नंबराला थांबतीया. अरे परवा फोन केला त्या बहिणीला 4 दिवस रोपाला ये म्हणून, तर म्हणते कशी, मी नाही बाबा, मला 1500 रुपये मिळतात लाडक्या बहिणीचं. हिला दावतो निसती राखी बांधायला येऊ दे, लाडका भाऊच काढतो बाहेरीचा. हे लेखा सगळं अवघड होऊन बसलंय मर्दा. काय लेखा सुधारणा झालंय बघ. अरे बांगला एक बाई येईना. ऊस तोडणी आल्यावर अवघड आहे रे बाबा. बाबा होय तर ऊस वाढायचा कुणी? आता फोन तरी असतोय हातात. उद्या ब्लूटूथ घालूनच फिरल का ना ती? ह्याच्या आईला या रंगीच्या हिचं एवढं लाडक्या बहिणीत नाव बसते का बघूया. चल जरा बघूया बाबा चल. अजून नाव बसल्या नाही तर एवढं खिदाळते. नाव बसल्यावर काय करते उसाळते कोणाला चल काय. ओ भाऊ, या दोघींचं एवढं लाडक्या बहिणीच्या योजनेत नाव बसते का बघा जरा. हो अक्का जरा ग बसा बघूया. बघितलं तर काय येऊन होतंय कसंही. हा कुठनं आणलंय सर्व धरून यासनी? त्यांचं होईत नाही, सर्व्हर डाऊन झालाय. देखण्या बायका आल्या की तुझा सर्व कसा चालतोय रे. हा आणि ह्या बघितल्यावर तुझा डाऊन होतोय लगेच. ह्या बी लाडक्या बहिणीत आहेत नव्ह का? ह्या बहिणीचे भाऊ तर हाय, पण ह्या भावाची कोण हाय का? हा निराळच चाललंय बाबा गावाची. जावा बायानो तुम्ही गुरुवारच्या बाजारात फिरा जावा आणि एखादं वांगा हातावर कोण ठेवतोय का बघा जावा.
चल म्हण्या आता भन सावकार झाली या. आता हिच्या नादाला लागून चालायचं नाही म्हण्या. चल. होय 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 बरोबर आहे तुझं. चल चल त्या रामाच्या आईला तरी बघून येऊया. कवा तरी नाव तरी काढल बिचारी. भर काय गाठ घ्यायची नाही. चला. नाचून दमलोले का गाण्या. वहिले का मन्या लई दिवसानं असं मोकळं मोकळं वाटतंय बघ. निस्ता असा उघडून गेलत बघ. काय अवघडून गेलत. अंग रे अंग अंग. मला वाटलं ती तुझं लेखा त्याशिवाय काही सुचतच नाही बघ तुला. तुझं कसं झालंय माहिती आहे का. त्या राहू अण्णाच्या रेड्यागत झालंय बघ. 10 झाल्या तरी पहिली जाय म्हणते अजून. असू दे लेखात एवढं जरा बरं वाटतंय. वय वय तुला बरं वाटतंय रे लेखा. तिथं आधीच पोळी मिळणार लग्नाला. त्यात आणि या लाडक्या बहिणीचा हप्ता मिळतोय म्हणल्यावर त्यांच्या आईबाचा टेंबा वाढलाय. आईबा काय तयार विनात लग्नाला. काय मोठ्या भावानं बारक्या भावाची पाक वाटच लावली बाबा हप्ता चालू करून. आमचं लग्न होईना कोणी पोरगी देईना. आता काम नाही पिऊन पडतो रोज ना. मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना. मुख्यमंत्री मुलांसाठी पण काढा लाडका भाऊ योजना. कुणी लग्नाला मुलगी देईना आणि घरचे पण मनावर घेईना. सगळ्या बहिणी आहे आपल्या लाडाच्या. तुम्हाला भावाची ककीव येईना. मुख्यमंत्री आमच्यासाठी पण काढा लाडका भाऊ योजना. मुख्यमंत्री मुलांसाठी पण काढा लाडका भाऊ न योजना. माग 10-12 हजारात भागत आता लाखात जातोय वाढत आकडा. मला नाही वाटत बाबा आमची लग्न होतील. त्यासनी ₹1,00,000 दिल्यापेक्षा एखादी एचएफ गाय घेऊन सांभाळलेली बरी. निदान 10 दिवसाला डेअरीचं बिल तरी हातात येईल. होय होय बरोबर आहे तुझं. चल रामाचं घर आलं. ए राम्या आहेस का घरात. कोण गण्या मन्या सगळे आलाय सा. या 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 की. ते ना म्हातारी आहे का गचागली. असू दे झोप नाहीतर हातशीर अंतरुणातच. अरे देखो मला बघाय आलायस काय मारायला. खायला तर काय तर घेऊन आलायस काय रे. एवढी युवा ती खोकती तरी सुद्धा खायची आठवण विसरलेली नाही. आणलंय आळूच्या वड्या आणल्यात तुला खायला. आलूच्या वड्या घेऊन आलाय जवळ. अरे भाड्या काय खातोय आता आलूच्या वड्या. अरे बाबा लाईनिंग सगळं तुटलं या. तुटल्यात कुठनाने बाहेर जाते कुठनं कळणार. आळूच्या वड्या खाल्ल्या की सकाळी शिंगोळ्याच पडत्यात बाहेर बंदा. सकाळी वाकळ कशी फेविकॉल लावले बघ अंगासंग चिकटते. आणि आता आलाय जावं हौसन आळूच्या वड्या घेऊन. खायचे असले तर खा नाही तर बस खोकत. नका घालू सकाळ. अहो पोटात राहते माहिती. आत्ताच हंतरून घातले बदलून. सकाळपासून 3 वाघ धुवून टाकल्यात. त्या अजून वाळलेल्या नाहीत आणि आल्यात ही आळूच्या वड्या चरायला. हा घ्या बसा की जरा. बाहेरली पोरं आल्यात नका बघायला. एक ठेवार त्या आळूच्या वड्या द्या माझ्याकडे. तर काय तुम्ही नसतासा घरात पळतासा वैरणीला. घरातल्या पोरांचं बघू हगल्या मुतल्याचं काढत बसू काहीच बघू. तुझी की हागली तर हा. खात्याला तोंड आणि हाकत्याला तोंड कवा कुणाला चुकलंय का. हे घे खा.
4 वड्या. म्हातारी अगं खा गे, काय होतंय बघूया. आणि नाही पचलं तर मागून काढते का सून. तुझं गळ्यातलं चिताक काढून घेईल तेव्हा कोण नसणार. तुझ्या डोळ्यात नुसता फुटका मनीच घालणार. बघ आणि लागल्या सांगायला. राम्या काय रे कुठनं आणलंय हे धरून. करवंद गोळा करत बसला असतं 12 वाडीत आणि हित येऊन लागली आहे सांगायला. ए कडव्यानो ग बसा. असून दे, तुमचं अजून व्हायचं आहे ते अजून सांगत जाईल 12 वाडीत सगळ्या सांगरुळात पोरगी देऊ नका म्हणून. होय होय लेका बरोबर आहे तुझं. काय म्हणतात नव्हता, आधीच हाऊस त्यात पडला पाऊस. ते काय करवांद गोळा करायला जाऊ दे, नाहीतर चिकण्या गोळा करून दे तिकडे. चल जाऊया बाबा चल. काय रे गण्या, हे वरीस सुटकातच जाते वाटतं. असा कुठं दुम आला पोरगी बघायचा की भावकीत गचाकलेला आहेच कोणतरी. तर काय म्हणता, निस्ताच कोळंबा. सुतात तरी येतोय नाहीतर इटाळ तरी लागतोय. करायचं तरी काय आपण. काय करायचं त्यात. एवढं गावाचं सगळं करतोय आम्ही आणि आमचं होईना. कुठं जाणार आहे जाऊन जाऊन. हे जाऊ दे कुठं जायच तिथं. खरं आम्ही म्हणूनच म्हणतो, ठेव झाकून बघत्यात वाकून. बघू देत की मग. अरे बघायसाठी करतोय सगळं. खरं आता गवर आल्यापासून बघणच ती. नाही बघू दे नाही बघू दे. अरे ती बघना म्हणून मी थांबतोय. वय हवा ये नाही तो और सही. सगळ्यांच्या बारशापासून ते खवरापर्यंत आहे. खरं या भावकीनं आमचाच खोड केलाय. त्यातलं एखादं तरी आम्हाला पाहुणेचा दुम आणतंय का. धूम कुठला मर्दा, तुम कराय बसल्या. नुसतं कानावर बातमी पडली की मोडलंच लगेच. सांगणारी बी तीच आहेत मोर मोर. होय खरं. मन्या राम्याची आई गेली गचाकली. हा काय काय सांगतोस. चल चल मग भाऊकीचं काम आहे. चल चल. अरे अरे म्हैशाला फोन कर आणि ट्रॅक्टर घेऊन ये म्हणा. कशाला रे. कशाला काय लेका, शेणी आणि धावड्याची वडकी न्यायला पाहिजे की नाही. हा आणि येताना 2 टायरी बी टाकून आण म्हणा. हे म्हातारी काय लवकर जायची नाही, नाहीतर आमची रात जाईल जनात. नाहीतर काय. आता थांब. अरे त्याला फोन लावला, खरं आलो आलो म्हणून सांगतोय नुसता. बर बर रानाच्या मामाला फोन लाव. म्हातारीचं लुगडं आणि माहेर घेऊन ये म्हणा. आणि बाकीच्या पोरांना तेवढं सांगा पंचायतीतनं तिरडी घेऊन या म्हणून. अरे कपनाचं साहित्य कोण गेले का आणायला. आणले हे घे सुत्र्या, त्यात आहेत बघ. अरे त्या पिंट्याला फोन कर. मडका आणाय गेले कुठं आलेलंच नाही अजून. अरे त्या नव्याच्या वाडीच्या अक्काला फोन लावलाय का. पण आहे अजून. लावलाय निघल्यात पासाड्यातनं. कुठली मर्दा पासऱ्या धरणाव आहे. अजून जाग्यावरच असेल. चल चल तोवर 90 ढकलून येऊया. आणि येताना पार्सल बी घेऊन या. म्हातारी काय लवकर जळायची आहे वय. औषधाचं मड रातभर आवाज जागाय पाहिजे. होयले का भावकीने तरी कडवी काय थांबत्यात होय. मड्याला मागल्या कडेला आणि गोड करताना पुढल्या कडेला. अरे कुठं बांगली तर ही कडवी. कुठं जाणार. कडवी गेली असतील वर ढकलायला. अरे आली नावाच्या वाडीची अक्का आली. हे माझे गौरे गवर माझे दारा बसल्या काय ग बाई. आता माझी गवर कुठं हुडकू ग बाई. आता मला तांदळाचा आणि चटणीचा डबा कोण देणार ग बाई. हे माझे भाऊले गुरुवारच्या बाजारात ना माळव्याच्या पिशव्या कोण देईल का ग बाई. तुला भोपळ्याची भाजी आवडते म्हणून आणणार होतो की गाई. बरं झालं बाई आणलं नाही सा. भोपळ्याची भाजी आणली नाही ते चांगलंच केलं असा बाई. नाहीतर ते गरगट कोण काढणार होतं ग बाई. नाहीतरी डायपर काढून खायला चाललो असतो की ग बाई. आल्यावाला आलो
राधे हे माझे राधे ग. बाई बाई, आईच्या सेवेला ये म्हणल्यावर आली नाही की ग बाई. माझ्याशिवाय मजधारच देत नाही असं म्हणाली की ग बाई. आणि या म्हातारीच्या ढुंगाण दिवसात 10 वेळा धुतलं की ग बाई. आणि तू आता चित्ताक मागायला आल्यास की ग बाई. बसता का नाही ती चित्ताकानी कानातलं सगळं काढून घ्या तुमच्याकडे. अरे माणसं खोळंबल्यात बाहेर कवा बसणं. घ्या घ्या उचलायला अरे उचला उचलायला. उचला उचला चला 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 चला. राम्या उद्या खौर कुठं काढायचा म्हणतोस? वाडीला किंवा प्रयागाला जाऊया की हा. ए लेखाजनो, म्हातारीला आधी झालाय खर्च, इथंच जाऊया लिंगण वाकावर. उद्या होतोय तेवढा खर्च, फरक बी आलाय डेअरीचा. चला चला आता खर्चाला काय मागे पडायचं आहे. होय. वाटाण्याचा गोलदाना राजे उरू नको, टना टना राजे उरू नको, टना टना पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. हे माझी आई कुठे दडून बसलीस ग बाई. तुझ्या 10वीचं जेवण घेऊन आलोय नाव का ग बाई. तुझ्या 10वीच्या जेवणासाठी बचत गटाचं पैसे काढल्यात की ग बाई. तुझं जेवण घेऊन यायला श्यामाची गाडी भाड्यानं सांगितले नाव का ग बाई. तुझ्या जेवणाचा खर्च 12,000 झालाय की ग बाई. तुझी भावकी लई 12ची आहे की ग बाई. 12 दिवस जेवायला ये म्हणल्यावर कोण नसत्यात नव्हता ग बाई. आणि पाहुण्याने जेवण आणल्यावर नकटा पॉल सुद्धा जेवण असतंय की ग बाई. हे बाई बास कर आता. पेलत नव्हतं तर कशाला घेऊन आलतीस. बचत गटाचा हप्ता भरताना येशील गाईला लागल्या उघडून सांगायला. हे तुमचा आवरा बघू इथं हा. लागला भुका आमासनी. चला. अगाय कुणाचा ग यो भात. भात केलाय का खळ करून आणल्या का नष्ट. असू दे असू दे. हा तुमच्या भाकऱ्या बघितल्यात नुसतं लादच आणतायसा करून. आणि आमटी तर काय कुठं तरी डाळ नाही तर नुसतं आदान. तुझ्यागत नाही भावकीतलं वारल्यावर स्वस्तातली भाजी आणतीस रोज. आणि बुडकी माझी भाकरी काढतीया. माझी भाकरी पापडागत फुकतीया. होय होय पापडागत फुकतीया का तू फुकतीयास पापडागत. अगं कुणाचं ग बटाटू या उकडल्यात का नाही. आणि पच्चाक शी तार धरल्यागत. असू दे असू दे बाई. बारकी पोर आहेत घरात त्यांचं आगनं मुतनं काढू का बसू इथं बटाटा उकडत. अगं हात तरी धुवून आल्यास का आल्यास तशीच धुवून आला हात पुसत. अगं काय ग बाई हिच्या तोंडाला काय हाड बीड काय हाय का नाही. अरे अरे काय काय चाललंय तुमचं. बास करा की. 10वी घेऊन आलायसा का एकमेकींचं उघडून सांगाय आलायसा. तर काय मर्दा जरा म्हटलो 10वीचं गोड येवायचं तर हे काही वेगळंच आहे बाबा चाललेलं इथे. आता बघतोयच नव इथं आल्यात त्या आल्यात आणि उकाळ्या पाकाळ्या काढायला लागल्यात. होय तर दुसरा धंदाच नाही काय. म्हण्या मला तर वाटतंय बाबा गावानं सगळ्या एकत्र येऊन ही चालच बंद करायला पाहिजे बघ. नाहीतर काय मर्दा चालत आलंय आलंय म्हणत नसतं त्यार दाखवायचं. कोण पाहुणा हे घेऊन येतोय कोण पाहुणा तो घेऊन येतोय. अरे त्या बायकाचं किती हालवीत असतील. रोज 100-150 लोकांचं जेवण घेऊन यायचं म्हणजे का चेष्टा आहे का सांग बरं. आणि आल्यावर आणि हे आता उकाळ्या पाकाळ्या हेनं हे आणलेलं ते बरोबर नाही त्यानं ते कसं काय आणलं. त्यात आणि बायकांच्यातल्या बायकांच्यात असल नाहीतर बाप्पा यांच्यात असल ईर्ष्या असत्या. अरे एक एक जण तर आता पनीरचं जेवण आणायला लागलाय. घरात प्रसंग काय घडलाय तुम्ही करताय काय. अरे जिथं जन्म तिथं मरण हे ठरलेलं आहे. एखाद्या घरात माणूस गेल्यानंतर त्याचं दुःख आपण सावरायला येतोय का साजरं करायला येतोय. काय चाललेलं असतं याचा विचारच नाही. आणि मंडळी होतंय काय माहिती आहे का. भावना दुखावली जाती म्हणून बोलायचं कोणी असं प्रत्येक जण विचार करतोय आणि मुख गिळून ग बसत्यात. आणि हिथं आपलं येताना पाहिजे ते व्हरायटीचं जेवण घेऊन येतात.
त्याच्यासाठी खर्च होत असताना प्रत्येकाची काही ती कपॅसिटी असती का? कर्ज काढून करतील. खरे हे न केलंय म्हणून मी करायला पाहिजे, ही पद्धत किती बरोबर आहे सांगा बरं? याचा विचार आपण करायला पाहिजे आणि एकत्र येऊन ठरवायला पाहिजे. आणि ही जी चाललेली अनिष्ट प्रथा आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी